हॅलो. ए काय रे? पोरा, ए बाळ, अरे मुला, ए बाळ थांब की रे. ए काय म्हातारे? अरे सकाळपासून काही खाल्लो नाही, जरा काय तर खायला दे की रे. ए म्हातारे, काय आहे तुझं काम आहे टायमाला? इथं माझ्याकडे पैसे नाहीत. जा तुझं तू काहीतरी घेऊन खा जा. ए पोरी, काय हो मावशी? अगं सकाळच्या उपाशी आहे बघ. सगळ्याशने मागितलो, कोण बी काय दिलं नाही. तू तर दे की खायला. अहो काय मावशी, मलाच एकतर गडबड झाल्या. तिथं विठ्ठलाची पालखी आल्या, तिकडे जायचंय मला. तुम्ही आणि मला मध्येच कशाला थांबवलंयसा? अगं काय तर दिलं असतंस की खायला ग. तुम्हाला खायला देत बसायला मी नाही रिकामी. मला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. काय बाई मध्ये मध्ये असते ती एक जण. होय हो. हे बघा, ती माऊली किती उशीर झालं सगळ्यांना खायला मागायला लागल्या. खरं कोणच त्यांना खायला दिना झाले. त्यांचा आत्मा किती तळतळत असेल हो. हे बघ, सकाळी आपल्याला खायला भाकर आणल्या ना, होय. चल तिला देऊया आपण खायला. हो मावशी, हे आता भाकरी आणि भाजी आहे, पोट भरून खावा. आणि हे घ्या पाण्याची बाटली. बाळांनो, सकाळपासून मी ज्याला त्याला खायला मागत होतो, खरं कोणी बी दिलं नाही बघ मला खायला. खरं तुम्ही माझी भूक जाणून तुम्ही मला हे खायला दिलासा. पांडुरंग तुम्हाला कायम आशीर्वाद देईल बघा. जाऊ दे मावशी ते सगळं, तुम्ही आधी पोटाला खाऊन घ्या. आणि हे बघा, आम्ही इथंच राहतोय. तुम्हाला जर काय लागलं ना तर आमच्याकडे या. बर बर. होय हो. बघा की ती माऊली सकाळपासून एवढी भुकेनं व्याकुळ झाल्या, पण त्यांना कुणी सुद्धा खायला दिलं नाही. होय ग, बरोबर आहे तुझं. अहो, लोक एवढी विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला जायला गडबड करायला लागलेत, पण त्यांना हेच का कळत नाही की ह्या माऊलीला तुम्ही खुश नाही ठेवलं तर ती माऊली तुम्हाला कशी काय खुश ठेवेल. होय सायले, बरोबर आहे तुझं. देव कुठल्या रूपात येऊन आपली परीक्षा घेईल हे सांगता येत नाही बघ. जाऊ दे, ज्याचं कर्म त्याच्या संग. बर चल, दुनिया ही अशीच आहे. त्या मावशीनं खाल्लं का नाही बघ. अहो, त्या मावशी कुठं गेल्या? तुला म्हणलं नव्हतं का आत्ताच मी, देव कधी कुठल्या रूपात येऊन परीक्षा घेईल आपली सांगता येत नाही बघ. आपल्याला विठ्ठलच भेटला बघ. पांडुरंग तुम्हाला कायम आशीर्वाद देईल बघा.